माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आपल्या जीवनामध्ये काही तारखा अशा असतात, ज्या लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर पाहण्याची गरज पडत नाही. आज 26 जुलै. आजची तारीख अशीच खास आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. हा दिवस आपल्याला अभिमानाने भरतो. हा दिवस आपल्याला आपल्या वीर जवानांच्या अद्भुत साहसाची आठवण करून देतो. कारगिलची उंच शिखरे, कठीण हवामान, शत्रूचे आव्हान, अशा प्रत्येक परिस्थितीचा सामना आमचे सैनिक करत होते. पण त्यांचे धैर्य प्रत्येक आव्हानापेक्षा मोठे होते. त्यांनी भारत मातेच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने मी सर्व शूर शहीद आणि सैनिकांना आदराने वंदन करतो. मित्रांनो, आजचा भारत आपल्या वीरांचे फक्त स्मरणच करत नाही, तर नव्या पिढीपर्यंत त्यांच्या शौर्यगाथाही पोहोचवतो. याच भावनेतून या वर्षी एक विशेष शौर्य विजय यात्रा काढण्यात आली आहे. 14 जुलै रोजी दिल्लीच्या नॅशनल वॉर मेमोरियल पासून सुरू झालेली ही मोटरसायकल यात्रा द्रासच्या कारगिल वॉर मेमोरियल पर्यंत पोहोचेल. या कार्यक्रमाचा एक खास संदेश आहे, तो म्हणजे वन राईड, वन नेशन, वन सॅल्यूट. ही यात्रा आपल्याला आठवण करून देते की राष्ट्रासाठी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही. मित्रांनो, आज भारत आपल्या सैनिकांच्या धैर्यासोबतच आपली तांत्रिक क्षमता देखील सतत वाढवत आहे. थोड्या दिवसांपूर्वी भारतीय नौदलामध्ये INS महेंद्रगिरी या जहाजाचा समावेश झाला आहे. ही एक आधुनिक युद्धनौका आहे, जी पूर्णपणे भारतात बनवली आहे. यात 75% अधिक स्वदेशी साहित्याचा वापर झाला आहे. हे आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तीचे प्रतीक आहे. याच महिन्यात DRDOने पिनाका नावाच्या लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटची यशस्वी चाचणी देखील पूर्ण केली. या यशामागे आपल्या शास्त्रज्ञांचे आणि अभियंत्यांचे सामूहिक परिश्रम आहेत. 2-3 दिवसांपूर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने कुशा क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. मित्रांनो, आज संरक्षण उत्पादन असो, संरक्षण निर्यात असो किंवा मित्र देशांसोबतचे राजकीय सहकार्य, भारत सातत्याने नवनवीन उंची गाठत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी इंडोनेशियामध्ये होतो, जिथे ब्रह्मोस आणि अस्त्र क्षेपणास्त्रांसाठी एक मोठा करार झाला आहे. जगाचा विश्वास भारताच्या संरक्षण उपकरणांवर आणि तंत्रज्ञानावर वाढत आहे. चला, या कारगिल विजय दिनानिमित्त आपण आपल्या अमर शहीदांना अभिवादन करूया आणि एका सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचा आपला संकल्प अधिक दृढ करूया. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बातच्या गेल्या भागात मी तुमच्याशी संवाद साधला होता. कॅच द रेन मोहिमेबद्दल चर्चा केली होती. पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याच्या या मोहिमेला लोक चळवळ बनवण्याचे आवाहन मी केले होते. कॅच द रेनचा संदेश अगदी स्पष्ट आहे. जिथे पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, तिथेच पावसाचे पाणी साठवा. म्हणूनच 4 जुलैपासून देशभरात एक विशेष मोहीम देखील राबवली जात आहे. या अंतर्गत पावसाच्या पाण्याचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांना नवसंजीवन आणि वृक्षारोपणाला नवी गती दिली जात आहे. मला खूप आनंद आहे, मग ते गाव असो की शहर, पंचायती असोत वा सामाजिक संस्था, प्रत्येक ठिकाणी लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. कुठे जुन्या तलावांमधील गाळ काढला जात आहे, कुठे विहिरी आणि बारवांना पुन्हा जीवन दिले जात आहे. बंद बोअरवेल आता भूजल पुनर्भरणाचे माध्यम बनत आहेत. मित्रांनो, मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात सुमारे 1,500 तलाव बांधले गेले आहेत. नरसिंगपूरमध्ये अमृत सरोवरांना सजवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता विकसित झाली आहे. आंध्र प्रदेशातील नंदियालमध्ये सर्व ग्रामपंचायती या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत आणि जुन्या तलावांना पुन्हा उपयुक्त बनवण्यात आले आहे. आपली शहरं पण मागे नाहीत. छत्तीसगडमधील कोरवा, ओडिशातील भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशातील विजयनगरममध्ये या अभियानाचे उत्साहवर्धक परिणाम दिसत आहेत. आपणही आपल्या जवळच्या एखाद्या तलावाची, विहिरीची
किंवा बारवेची जबाबदारी घेऊन पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया. आज वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी सर्वात मोठी पुंजी ठरेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वीच ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. प्रत्येक देशबांधव भारतीय संघाला सतत आपल्या शुभेच्छा देत आहे. सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी आणि लोकांची मने जिंकावीत अशी त्यांची इच्छा आहे. मित्रांनो, आपल्या तरुणांनी अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रात अनेक नेत्रदीपक यश संपादन केले आहे. पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन मध्ये जपान ओपनचे जेतेपद मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या या यशाचा साऱ्या देशाला अभिमान वाटतो. भारतीय महिला क्रिकेट संघाने लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर आपला पहिला कसोटी सामना जिंकला आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. आपल्या संघाने 270 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकून दाखवला. पण गोष्ट फक्त एवढीच नाही. लॉर्ड्सच्या प्रदीर्घ इतिहासात महिला संघाचा हा पहिलाच कसोटी सामना होता. 1983 मध्ये याच मैदानावर भारताने आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. आपल्या नारी शक्तीने इथे देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. मित्रांनो, काही छोटे प्रयत्न असेही असतात जे खूप महत्त्वाचे ठरतात. मला केरळमधील एर्नाकुलमच्या साऊथ चितूरमध्ये खेळाच्या अशाच एका प्रयत्नाबद्दल माहिती मिळाली आहे. तिथल्या एका शाळेमध्ये एक संस्कृत क्लब आहे. येथील शिक्षक अभिलाषजी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने संस्कृत लोकप्रिय करत आहेत. या प्रकल्पाला अक्षर कंदुक असे नाव देण्यात आले आहे. यात संस्कृत अक्षरांना फुटबॉलमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांशी जोडून सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जाते. यामुळे शिकण्यात आनंद मिळतो, तसेच खेळांशी लोकांचा ओढाही वाढतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, गेल्या रविवारी विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे प्रत्येक देश बांधवाच्या ऊर अभिमानाने भरून गेला आहे. आपण सर्व भारतीय अंतराळ क्षेत्राच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनलो. खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेले हे भारताचे पहिले रॉकेट आहे. आमच्या तरुण संशोधकांनी ते करून दाखवले, ज्याची कल्पना करणेही कठीण होते. त्यांनी कमालीचे कौशल्य, जिद्द आणि संयम दाखवला आहे. खूप दीर्घ काळापासून आपले अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी पूर्णपणे बंद होते. या क्षेत्रात रस असलेल्या अनेक तरुणांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधीच मिळत नव्हती. तरुणांचे हित लक्षात घेऊनच आम्ही अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले केले. आज त्याचे परिणाम संपूर्ण जग पाहत आहे. मित्रांनो, आपले तरुण मित्र विज्ञानाच्या क्षेत्रातही भारताची मान उंचावत आहे. सायन्स ऑलिम्पियाड्स ही जगातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धांपैकी एक मानली जाते. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होतात. या महिन्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणिताचे ऑलिम्पियाड झाले. या स्पर्धांमध्ये भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली. भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये आपल्या सर्व 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके जिंकली आणि भारताने पहिले स्थान पटकावले. गेल्या 10 दशकात झालेल्या प्रत्येक भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये आपल्या देशातील विद्यार्थ्यांनी सुवर्ण किंवा रौप्य पदक नक्कीच जिंकले आहे. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकले. ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये देखील आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी पदके जिंकली आहेत. यात एका सुवर्ण पदकाचा समावेश आहे. तर गणित ऑलिम्पियाडमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदके जिंकली आहेत. मला देशाच्या युवा शक्तीचा खूप अभिमान वाटतो. भारतात ऑलिम्पियाड्स आणि हॅकेथॉन्सची संस्कृती वाढत असल्याचे पाहून आनंद होतो. मला विश्वास आहे की देशातील जास्तीत जास्त तरुण अशा व्यासपीठांवर आपली आवड दाखवतील आणि भारताचे नाव उज्ज्वल करतील. माझ्या लाडक्या देशबांधवांनो, जेव्हा कौशल्य आणि काहीतरी करण्याची जिद्द असते, तेव्हा प्रत्येक मार्ग सोपा होतो. ही काश्मीरची पारंपरिक चटई आहे. बागूबाबत तर आज जे काही प्रयत्न होत आहेत, त्यात याची झलक दिसते.
ही लव्हाळा आणि भाताच्या पेंढ्यापासून तयार केली जाते. ही चटई बनवण्याची परंपरा अनेक वर्षे जुनी आहे. यासाठी सर्वात आधी काश्मीरमधील दलदलीच्या भागातील गवत आणि लव्हाळ्याची कापणी केली जाते. उन्हात वाळवल्यानंतर त्यांची निवड होते आणि मग सुरू होतं स्वतःच्या हाताने विणण्याचे काम. दोन कारागिरांना एक चटई बनवण्यासाठी साधारणपणे 4 दिवस लागतात. ही चटई आगळी वेगळी आणि पर्यावरणास पूरक सुद्धा आहे. याचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यात यापासून थंडावा मिळेल आणि हिवाळ्यात ऊब. पूर्वी ही काश्मीरच्या प्रत्येक घरात दिसायची, पण गेल्या काही वर्षांमध्ये याचा वापर कमी होऊ लागला होता. अशा वेळी श्रीनगरच्या गुलाम हुसेनजी आणि त्यांच्या मुलीने तंजिलाजी यांनी एक संकल्प केला. दोघेही वगू क्राफ्टच्या परंपरेला नवजीवन देण्यासाठी कामाला लागले. गुलाम हुसेन हे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना या कामात अनेक प्रकारची आव्हानेही आली, पण वगूच्या संरक्षणाचा त्यांचा संकल्प ठाम होता. बघता बघता त्यांच्या या प्रयत्नांशी खूप लोक जोडले गेले. गुलाम हुसेनजी यांनी या कौशल्याचा खूप विस्तार केला. त्यांच्या या मोहिमेत त्यांना स्थानिक पातळीवर सरकारी सहकार्यही मिळाले. आज वेगाने लोकप्रिय होत असलेला वगू देशाच्या इतर भागांमध्येही पोहोचत आहे. या प्रयत्नाशी जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचा मला खूप अभिमान आहे. आज आपल्या सर्वांचा स्थानिक उत्पादनांवर भर आहे. आपण वोकल फॉर लोकलचा मंत्र घेऊन पुढे जात आहोत. अशा वेळी काश्मीरचा वगू सुद्धा तुमच्या घराचा भाग व्हावा, याचा एकदा नक्की विचार करा. मित्रांनो, आपल्या देशात चहा हे केवळ एक पेय नाही, एक जिव्हाळा सुद्धा आहे. सकाळची सुरुवात असो, मित्रांची भेट असो किंवा कुटुंबासोबत काही क्षण घालवायचे असोत, चहा प्रत्येक प्रसंगाचा भाग बनतो. तसे तर तुम्हाला हे चांगलेच ठाऊक आहे की माझे चहाशी काय नाते आहे. पण आज मी ज्या चहाबद्दल बोलत आहे, त्याने केवळ चवच दिली नाही, तर अनेक बहिणीच्या आयुष्यात आत्मनिर्भरतेचा नवा सुगंधही दरवळला आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील लखीवाला गावात बचत गटाशी जोडलेल्या महिलांनी विदुर प्रेरणा स्वदेशी हर्बल टी तयार केली आहे. यात लेमन ग्रास आहे, यात गुळवेल, ज्येष्ठमध, तुळस, ओली हळद, दालचिनी, वेलची आणि बडीशेप यांसारखे नैसर्गिक घटक आहेत. त्याच्या अनोख्या चवीमुळे आणि गुणांमुळे या चहाने खूप कमी वेळात लोकांमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. प्रयागराजच्या महाकुंभ आणि दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सवात या हर्बल चहाचे खूप कौतुक झाले. परदेशातून आलेल्या लोकांनीही यात रस दाखवला. मित्रांनो, सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे याची सुरुवात. हा संपूर्ण प्रयत्न फक्त रुपये 1 लाख पासून सुरू झाला होता. आज हा ब्रँड देशातील मोठ्या संस्थांपर्यंत पोहोचला आहे. हा उपक्रम आपल्याला सांगतो की जेव्हा स्थानिक ज्ञान, निसर्ग आणि महिलांचा आत्मविश्वास एकत्र येतात, तेव्हा एक छोटासा प्रयत्न देखील मोठ्या बदलाची सुरुवात ठरतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज देशभरात एक झाड आईच्या नावाने या मोहिमेद्वारे लोक निसर्गाप्रती आपले कर्तव्य पार पाडत आहेत. जेव्हा समाज या भावनेने जोडला जातो, तेव्हा खूप सुंदर आणि प्रेरणादायी उदाहरणे समोर येतात. मित्रांनो, अहमदाबादमध्ये लोक सहभागाची मोठी ताकद दिसली आहे. भारत परिसरात एका तासाच्या आत 3.5 लाखांहून अधिक रोपे लावली गेली. या मोहिमेमध्ये 25,000पेक्षा अधिक लोक एकत्र जमले होते. यामध्ये शालेय मुले, एनसीसी कॅडेट्स, स्वयंसेवक तसेच सामान्य नागरिक या सर्वांचा सहभाग होता. येणाऱ्या काही वर्षांमध्ये हीच रोपे एका दाट शहरी जंगलाचे रूप घेतील.
या प्रयत्नाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. मित्रांनो, एक झाड आईच्या नावाने या मोहिमेअंतर्गत यूपी मध्येही जनशक्तीचा एक विलक्षण संकल्प पाहायला मिळाला. तिथे एकाच दिवशी 12 जुलै रोजी 35 कोटीहून अधिक रोपे लावली गेली आहेत. यूपीचा खासदार या नात्याने माझ्यासाठी ही विशेष अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, झाडे केवळ मानवांसाठीच नसतात, ती असंख्य जीवांची घरे सुद्धा असतात. गुजरातच्या गीरच्या घनदाट जंगलांमध्ये सुमारे 60 वर्षांनंतर भारतीय राखाडी धनेश पुन्हा तिथे वस्ती करत आहे. हे गीरमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धन आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांचे फळ आहे. धनेशला जंगलांचा शेतकरी असे म्हटले जाते. हे पक्षी फळे खातात आणि बिया दूरवर पोहोचवत असतात. त्याच बियांमधून जंगलात नवीन झाडं पुन्हा उगवतात. अशा प्रकारे एक पक्षी जंगल पुन्हा एकदा हिरवेगार करण्यासाठी मदत करत असतो. मी तुम्हा सर्वांना सांगेन, आपण सर्व आपल्या आयुष्यातील एखादा विशेष प्रसंग निसर्गाशी नक्कीच जोडूया. एक झाड आईच्या नावाने लावूया. आज आपण लावलेले एक छोटेसे रोप येणाऱ्या पिढ्यांसाठी हिरवळ, शुद्ध हवा आणि सुंदर भविष्याचा एक वारसा ठरू शकते. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की आज प्लास्टिक प्रदूषण संपूर्ण जगाच्या पर्यावरणासाठी मोठे आव्हान बनले आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा कचरा अनेक वर्षांपर्यंत निसर्गाचं नुकसान करत राहतो. म्हणूनच प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, बिहारच्या सीतामढीमध्ये कचऱ्यातून संपत्ती निर्मितीचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. येथे कचऱ्याचा पुनर्वापर करून त्यापासून आकर्षक बाकडी तयार केली जात आहेत. एक बाग तयार करण्यासाठी सुमारे 40 किलो एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक लागते. हे मजबूत, टिकाऊ आणि आरामदायी असण्यासोबतच पर्यावरणास पूरक देखील आहे. ही बाकडी सरकारी शाळा, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी लावली जातात. यामुळे लोकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता देखील वाढत आहे. या प्रयत्नात स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्वाची आहे. यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. सीतामढीचा हा प्रयत्न आपल्याला सांगतो की कमी वापर, पुनर्वापर आणि चक्रीय वापर आज केवळ घोषणा नसून आपल्या जीवनाचा भाग बनत चालले आहेत. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की गेल्या वेळी मन की बात मध्ये मी गणेशोत्सवाबद्दल बोललो होतो. मी असा आग्रह केला होता की आपण आपल्या देशाच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीचीच पूजा करायला हवी. पीओपी किंवा परदेशी गणेश मूर्तींऐवजी आपण आपल्या देशाच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचीच घरात स्थापना केली पाहिजे. या विषयावर अनेकांनी मला संदेश पाठवले आहेत आणि आपले विचार मांडले आहेत. लोकांनी सांगितले की त्यांनी माझ्या आग्रहाचा मनापासून स्वीकार केला आहे. त्यांनी स्थानिक मातीपासून तयार होणाऱ्या गणेश मूर्तींची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे. लोकांनी लिहिले आहे की मन की बात मध्ये यावर आधी चर्चा झाल्यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्यास मदत झाली. मी माझा तोच आग्रह पुन्हा एकदा व्यक्त करतो. या वेळच्या गणेशोत्सवात आपल्या देशाच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीचीच आपल्या घरी स्थापना करा, त्यांची पूजा करा. तुमचा हा प्रयत्न सुद्धा एक प्रकारे निसर्गाचीच पूजा ठरेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मी तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगेन ज्यांच्याबद्दल ऐकून तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल. अशी एक व्यक्ती जी विज्ञान आणि नवनिर्मितीच्या क्षेत्रात मोठ्या उत्साहाने काम करत आहे, जे आज जगभर ओळखले जात आहेत. पण तरीही ते आपल्या मुळांशी आणि संस्कृतीशी खोलवर जोडलेले आहेत. संधी मिळताच ते आपल्या मातीचा सन्मान करायला विसरत नाहीत. ती व्यक्ती आहे मणिपूरचे डॉक्टर रोनाल्डो रेशरामजी. त्यांचे नाव रोनाल्डो आहे, पण ते व्यवसायाने एक खगोल भौतिक शास्त्रज्ञ आहेत.
ते जपानमध्ये काम करतात आणि तरुण दीर्घिकांच्या एका विशाल समूहाचा शोध घेणाऱ्या संघाचा ते भाग राहिले आहेत. त्यांनी नक्की काय केले आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? खरे तर त्यांनी या संपूर्ण समूहाचे नाव मणिपूर मधील एका सुंदर तलावाशी जोडून लोकटक प्रोटो क्लस्टर असे ठेवले आहे. लोकटक गोड्या पाण्याचा हा एक खूप मोठा तलाव आहे. लोकटक तलावात तरंगणारी फुंबडी मिळून एक आगळे वेगळे दृश्य तयार करतात. असे वाटते की जणू विशाल समुद्रात छोटी छोटी बेटे तरंगत आहेत. त्याचप्रमाणे विश्वामध्ये या तरुण दीर्घिका सुद्धा एका विशाल रचनेची निर्मिती करतात. आज मणिपूरचे लोकटक केवळ देशाच्या नकाशावरच नाही, तर विशाल ब्रह्मांडातही आपली चमक पसरवत आहे. ही कामगिरी प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढवणारी आहे. यातून आपल्या तरुण मित्रांना अशी शिकवण मिळते की ते आपल्या परंपरेशी जोडलेले राहूनही नवनवीन शिखरे सर करू शकतात. ही अशी मुळे आहेत जी ताऱ्यांच्या जगालाही उजळून टाकू शकतात. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांनंतर 7 ऑगस्टला आपला देश राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करेल. या निमित्ताने आपण विणकर बंधू भगिनीच्या कौशल्याचा आणि त्यांच्या सृजनशीलतेचा उत्सव साजरा करतो. आपले सहकारी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांना पुढे नेत आहेत. मित्रांनो, हातमागावर बनलेला प्रत्येक पोशाख हा कुठल्या ना कुठल्या क्षेत्राशी, समुदायाशी आणि याच्याशी जोडल्या गेलेल्या असंख्य लोकांच्या गोष्टी समोर आणते. हे ते लोक आहेत जे अभिमानाने भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यात मग्न आहेत. आजच्या दिवशी माझे हेच आवाहन आहे की आपण हस्तकलेला प्रोत्साहन देऊया. आपल्या विणकर बांधवांचा सन्मान करूया. चला आपण व्होकल फॉर लोकलची भावना अधिक सशक्त करूया. मित्रांनो, आज आपल्या या देशात ज्या प्रकारे हातमागाला प्रोत्साहन दिलं जात आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांचे जीवन सुधारत आहे. पोचमपल्ली ते पटना आणि कुथमपल्ली ते कच्छ याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. आज असे अनेक लोक आणि गट आहेत जे हातमागाच्या आपल्या गौरवशाली परंपरेला नवी ऊर्जा आणि नवी ओळख देत आहेत. कोणी पोचमपल्ली इक्कतची सुंदर परंपरा पुढे नेत आहे, तर कोणी महिला विणकरांना जोडून लोकरीची उत्पादने बनवत आहे. माझ्या मित्रांनो, केरळची जी पारंपरिक कसाऊ कला आहे ती लोक जतन करत आहेत आणि यामुळेच आपल्या माता आणि भगिनींना रोजगार देखील मिळत आहे. आणखी एक विषय ज्याचा मला विशेष उल्लेख करायला आवडेल तो म्हणजे खादी. आपल्या सर्वांना माहित आहे की खादी महात्मा गांधींना खूप प्रिय होती. गेल्या काही वर्षांमध्ये खादी बरीच लोकप्रिय झाली आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये तिची विक्री 6 पटीने वाढली आहे. विक्रीचा हा आकडा आता 8,000 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. माझी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे. येणाऱ्या या सणासुदीच्या काळात खादीचे एखादे, हातमागाचे एखादे किंवा हस्तकलेचे एखादे उत्पादन नक्की खरेदी करा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जर तुम्हाला विचारले की भारतात किती प्रकारचे वाद्य आहेत, तर तुम्ही नक्कीच विचारात पडाल. असे यासाठी कारण आपल्याकडे अनेक वाद्ये आणि त्यांच्याशी संबंधित परंपरा पाहायला मिळतात. अशाच प्रकारचे एक वाद्य म्हणजे त्रिपुराचे चोंगप्रेंग. हे तिथल्या आदिवासी जमातींमध्ये खूप लोकप्रिय आहे. बांबूपासून बनवलेल्या या वाद्यामध्ये 3 तारा असतात. यातून निघणारी धून खूप मधुर असते, जी सरोदशी मिळती जुळती आहे. काही कारणांमुळे तरुणांमध्ये याची लोकप्रियता कमी झाली होती. अशा वेळी सूरजकुमार देव बर्मा यांनी याला पुन्हा लोकप्रिय करण्याचा संकल्प केला. आज त्यांचे हे प्रयत्न नक्कीच यशस्वी होत आहेत. ते चॉंग प्रेंग सोबतच तिथल्या इतर पारंपरिक वाद्यांवरही सादरीकरण करत राहिले. कोकबोरोक लोकगीते, बाउल गीते, बंगाली लोकसंगीत त्यांना खूप आवडते.
आता मला तुम्हाला एक छोटी क्लिप ऐकवायची आहे. या संगीताला तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. जादू हनुमाले बोकी सनीले हानी सकाळ नखाली तोला. मित्रांनो, मला खात्री आहे की हे ऐकून तुमच्या मनाला खूप प्रसन्न वाटले असेल. मला देव वर्मा यांचा खूप अभिमान आहे. पारंपरिक संगीत लोकप्रिय करण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. माझा असा आग्रह आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या पारंपरिक वाद्यांची माहिती सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचा हा प्रयत्न इतरांनाही पारंपरिक भारतीय संगीताशी नक्कीच जोडेल. माझ्या प्रिय देश बांधवांनो, उद्या 27 जुलै रोजी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. डॉक्टर कलाम यांच्या व्यक्तिमत्वात अनेक प्रेरणादायी पैलू होते, पण त्यांच्या हृदयाच्या सर्वात जवळ शिक्षकाची भूमिका होती. ते मुले आणि तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करायचे. योगायोगाने याच आठवड्यात आपण गुरुपौर्णिमेचा पवित्र सण साजरा करू. आपले आई वडील आपले पहिले गुरु असतात. शाळेचे शिक्षक आपल्याला अक्षर ओळख करून देतात. गुरुपौर्णिमा अशा सर्व गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. मी देशातील सर्व शिक्षकांना आणि गुरुजनांना आदरपूर्वक वंदन करतो. मित्रांनो, काही आठवड्यांनंतर आपण आपल्या स्वातंत्र्याचा महापर्वही साजरा करू. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. हा त्या असंख्य वीरांचे स्मरण करण्याचा दिवस आहे, ज्यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्याग आणि तपस्येमुळे आज आपल्या हातात तिरंगा आहे. या तिरंग्यात आपल्या संविधानाचे आदर्श आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षांच्या काळात हर घर तिरंगा मोहिमेने संपूर्ण देशाला एका अद्भुत भावनेने जोडले आहे. प्रत्येक घरात आणि प्रत्येक गल्लीत तिरंग्याचा उत्सव दिसतो. या वर्षीही आपल्याला हर घर तिरंगा मोहीम पूर्ण उत्साहाने पुढे न्यायची आहे. आपल्या घरावर सन्मानाने तिरंगा फडकवायचा आहे. मित्रांनो, दरवर्षी 15 ऑगस्टच्या आधी तुम्ही मला अनेक विचार आणि सूचना पाठवता. या वर्षीही तुम्ही तुमचे विचार मायगोव्हवर नक्की कळवा. मला तुमच्या सूचना आणि विचारांची आतुरतेने प्रतीक्षा आहे. मित्रांनो, मन की बात मध्ये आज इतकेच. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटूया. देश बांधवांच्या अनेक नवीन यशांसह आणि प्रेरणादायी प्रयत्नांच्या गोष्टींसह. तोपर्यंत मला रजा द्या. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.